यंदाच्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला। एक दोन नव्हे तर तब्बल तिसऱ्यांदा पेरणी करून देखील सोयाबीन उगवलेलं नाहीये आणि यामुळे आता लोणी इथले शेतकरी हवालदिल झालेले आहेत। अनिल चौधरी यांच्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन कोलमडलेलं आहे। मुलाबाळांचे शिक्षण आणि भवितव्याची मोठी चिंता त्यांच्यासमोर निर्माण झाली। तर बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। एक दोन नव्हे तर तब्बल तिसऱ्यांदा त्यांनी पेरणी केली आहे आणि तरी देखील त्यांचं सोयाबीन उगवलेलंच नाहीये। त्यामुळे मोठा आर्थिक संकट या शेतकऱ्यांवर कोसळलंय। आता मुलांचं शिक्षण कसं करायचं, उदरनिर्वाह कसा करायचा, पुढचं वर्ष कसं घालवायचं असा प्रश्न त्यांना पडलाय। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। समोर सध्या मोठं संकट उभं राहिलेलं आहे। माझ्यासोबत तिसऱ्यांदा पेरणी केलेले शेतकरी आहे। काय सांगाल बाबाजी, तुम्ही किती वेळा पेरणी केलेली आहे? काय बोलू साहेब, तुम्हाला बोलण्याची माझी इच्छा नाही आहे। 3 वेळ पेरणी केली मी। 24 तारखेला केली, 1 तारखेला केली आणि 9 तारखेला केली। मला माहीत आहे उदरनिर्वाह माझ्या 5.5 एकरावर आहे। पूर्ण 7 जणांचं कुटुंब आहे माझं। काय सांगू, काय विचारसान, काय सांगू तुम्हाला मी। पहिल्या वेळेस बजेट बसवला, दुसऱ्या वेळेस बजेट बसवला, तिसऱ्यांदा मी उसनवारी सोयाबीन आणलेलं आहे दुसऱ्याच्या घरचं। वर्षभराचा जो तुमचा गणित आहे तो सध्या कोलमडलेला आहे। अशा परिस्थितीत आता तुम्ही कसा या संकटाचा सामना करणार आहात? सामना पूर्णपणे आपल्या शेतीच्या भरोश्यावरच होता। सामना काय करायचा मला माझा विचार समजून नाही राहिला। आता पूर्ण शेतीच्या भरोश्यावर आहे माझ्यावर। मुलं शिकू राहिले, सगळा परिवार आहे माझ्या मागे।